राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकार सुद्धा या योजनेअंतर्गत 3 हप्त्याच्या रूपात वर्षाला 6,000 रुपयाची आर्थिक मदत शेतकऱ्याला करत असते. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 7 हप्ते शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झाले असून आता 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे. एकीकडे शेतकरी पैशाची वाट बघत असताना दुसरीकडे या योजनेतून लाखो शेतकऱ्यांना वगळण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या काटेकोर तपासणी आणि नव्या नियमांच्या अंमलबजावणीमुळे अनेक शेतकरी या योजनेतून वगळले गेलेले आहेत. उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण, उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त. मागील त्याला सौर पंप योजना फसली. परभणी जिल्ह्यात मागील त्याला सौर कृषी पंप योजनेतून सिंचनाचा दिलासा मिळण्याऐवजी हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. प्रस्ताव आणि हिस्सा भरणी पंप बसवण्यात मोठा विलंब होत असून एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे तक्रारी वाढत आहेत. लाडकीच्या खात्यावर आता 5 दिवसात नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे. संक्रांती आधी 4500 रुपये मिळणार. महत्वाची अपडेट समोर आली आहे. शेतमालाचे दर स्थिरच, निवडणुकीच्या गडबडीमध्ये लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष. खतांच्या दरात पुन्हा 250 रुपयापर्यंत वाढ. शेतकऱ्यांमधून होते चिंता व्यक्त. 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना मिळणार संपूर्ण कर्जमाफी. कर्जमाफीसाठी कोणतीही मर्यादा असणार नाही. सर्व पात्र शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे होणार कोरा. 300 शेतकरी नुकसान भरपाईच्या अनुदानापासून वंचित. शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन. राजकारण्याच्या कचाट्यात सापडली कापूस खरेदी केंद्र. शासकीय खरेदी केंद्र बंद. शेतकऱ्याची होते आर्थिक कोंडी. ई पीक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा. मंगळवेढ्यात ऑफलाईन नोंदणीला सुरुवात. हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव. फवारणी करण्यात शेतकरी वर्ग झाला व्यस्त. त्या शेतकऱ्यांची होणार ऑफलाईन पाहणी. जमाबंदी आयुक्ताकडून पीक नोंदणीसाठीच्या दिल्या सूचना. ई पीक पाहणीची मुदत संपली. आता ऑफलाईन नोंदणी करता येणार. शेतकरी हायटेक सोशल मीडियाचा करतायत वापर. हरभऱ्यासह तुरीच्या पिकांना फायदा. कापसाला प्रतिकूल हवामान, बोंड अळीचा मोठा फटका. कापूस काढून हरभरा पेरण्याकडे लोकांचा कल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न. गंगाखेड येथील G7 कारखान्यावरील आंदोलकांना पोलिसांनी केली अटक. सोयाबीनच्या दरात उसळी. आवक घटली. सोयाबीनचा दर 5,000वर पोहोचला. इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का. 2 विमान कंपन्यांना मान्यता. किडनी रॅकेटचा मास्टरमाइंड अटकेत. किडनी रॅकेट प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला चंद्रपूर पोलिसांनी रविवारी रात्रीच्या सुमारास सोलापूर येथून अटक केली. कृष्णा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. घरातून कचरा येईपर्यंत घंटागाडी निघून जाते. सर्वच शहरामध्ये हीच परिस्थिती बघायला मिळते. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत कर्जवसुली ठप्प. बँकेत न जाता शेतकऱ्यांना मिळणार कर्ज. जनसमर्थक पोर्टलमध्ये करावी लागणार नोंद. तपासात मदत करतो म्हणून कुपवाड पोलिसांनी पैसे उकळले. सागर माने यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली तक्रार. भाजपला 6,000 कोटीवरच्या देणग्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत झाली वाढ. आयोगाची माहिती. शेतकऱ्यांनी लगावली तलाठ्याच्या कानशिलात. फेर रद्द करण्याच्या मागणीवरून तहसीलमध्ये झाला गोंधळ.
फलोत्पादन विकास अभियान योजना 50% अनुदानावर शेतकऱ्यांना मिळेल कांदा चाळ. 1600 दावे निकाली काढण्यासाठी 32 कोटी रुपये मंजूर. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना. विसापूरला हमी भावाने मका खरेदी सुरू. 591 शेतकऱ्यांनी 26,000 क्विंटलची नोंदणी केली. डाळिंबाचा पहिला कंटेनर अमेरिकेसाठी रवाना. मंत्री जयकुमार रावल 17,000 किलो डाळिंबाची निर्यात. नगर परिषदांच्या निवडणुकीत महायुती सोसाट. सीसीआयची कापूस खरेदी 4.5 लाख क्विंटलवर. परभणी हिंगोली जिल्ह्यातील स्थिती. खासगी खरेदी 1.95 लाख क्विंटल. आयकर अधिकारी आता मालमत्तेसोबत सोशल मीडिया अकाउंटही तपासणार. अतिवृष्टीचा द्राक्ष निर्यातीवर फटका. निर्यातदारांमध्ये घट. राज्यात थंडीचा कडाका वाढला. हुडहुडी भरली. 950 शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित. तहसील विभागाची चूक. जमिनीची माहिती प्रणालीशी जोडलीच नाही. सोलापुरात कांद्याच्या भावात 250 रुपयाची घसरण. 3 दिवसात 1245 गाड्याची आवक. आता प्रति क्विंटल 1250 ते 3300 रुपये पर्यंत दर.